गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील गोष्ट सांगू का? हो, बोला ना बाळराजे. अरे, आमचे वडील शहाजीराजे ते विजापूरचे सरदार. इथल्या जागीचे सरदार त्यांनीच आम्हाला दिले. इथल्या जागीचा कर्ज त्यांनीच आम्हाला दिला. पण मला त्यांचा आनंद नाही. का हो बाळराजे? अरे, आपण किती दिवस ओली पाणी प्यायचंय. सारी बाजूला त्यांचाच सारखी युद्ध होतात. आणि आपली माणसं बिना कंटात मरतात. कुटुंबाचा कसं होतं. आणि आपलं पदरी काय तर गुलामगिरी. हे आपण किती काम करायचे. आपल्या मनात काय आहे ते आम्हाला सांगा. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. वा गड्यांनो, वा गड्यांनो, आपला महाराज आला. आपल्या देशासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायला मागे हटायचे नाही. हो, दुसऱ्याची गुलामगिरी आपल्याला नको. आपले स्वतःचे राज्य व्हायला हवे. ऐका तर, आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. आता आपल्याला दुसऱ्याची गुलामगिरी नको. दुसऱ्याची गुलामगिरी नको. आपले स्वतःचे राज्य व्हायला पाहिजे. उठा तर मग प्रतिज्ञा करू. स्वराज्य स्थापनेसाठी आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा आहे. श्रीची मनोरथ आपण पूर्ण करूया. रायरेश्वराच्या देवालयातून साऱ्या मावळ्या बाहेर पडल्या. ते